आज सकाळीच ऋत्विक पाटील हे नारळाचं झाड घेऊन कुठे निघाला होता, व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. तर कुठं नाही बसा आणि गावाकडेच दिसा. तर आपण निघालो होतो आज आपल्या गावाकडे जाण्यासाठी आपल्याला जेवढा टाइम लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त टाइम तर आपल्याला सिग्नल मध्येच लागत होता. तर फायनली आता ट्रॅफिक वगैरे सोडून आपण लागलो होतो हायवे रोडला. तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात कमेंट करून नक्की सांगा आणि कट्टर शिव बघता असाल तर फॉलो नक्की करा. तर फायनली आता आपण आपल्या गावाकडे पोहोचलेलो होतो. आल्याबरोबर तर आपण सगळ्यात पहिले लव सोबत आलो होतो शेतामध्ये, कारण आपल्या लव शेडला लावायचं होतं या गावाला पाणी. पहिले तर भाऊचं कॉलवरती सगळं नियोजन करून घेणं चालू होतं. कॉलवरचं नियोजन कम्प्लीट करून पाण्याचं स्टोरेज पाहिलं आणि भाऊनं तर मोटर सुरू करून टाकली होती. नुसतं गावाला पाणी देऊन आपल्या भाऊचं काम झालेलं नव्हतं, तर आता आपल्याला नळा पण गोळा करायच्या होत्या. सगळं काम वगैरे आवरल्यानंतर आपल्या बोला जर जास्तच कमेंट येत होत्या स्किन केअर रुटीन सांग, हेच आपल्या भाऊचं स्किन केअर रुटीन आहे. 2 वेळेस लावायचं आणि 4 वेळेस तोंड धुवून घ्यायचं. लव सोबतच नंतर भेटला आपल्याला कुश आपल्याला आज काय काम करायचं याचं थोडक्यात नियोजन समजून सांगणार होता. कडकत्या उन्हात लस्सी वाया घालवत आज भाऊनी प्लॅन बनवला होता की मधमाशा गोळा होण्यासाठी हा एक प्रोजेक्ट बनवायचा. आज गावठी स्टाईल मध्ये आपल्याला हा प्रोजेक्ट एकदम खतरनाकपणे कम्प्लीट करून टाकायचा होता. परत होल करणं चालूच होतं की तेवढ्यात आला भाऊला कंपनीकडून फोन की आमचा सुद्धा प्रोजेक्ट तुम्हीच कम्प्लीट करून द्या. ही रिक्वेस्ट रिजेक्ट करत भाऊने आपल्या कामाला परत सुरुवात केली. एवढे सगळे अपार कष्ट घेत आता फायनली अर्धा प्रोजेक्ट कम्प्लीट झालेला होता. लेकिन ये साला कर क्या रहा है आप? सगळ्या रिकाम्या टाइमपासला पूर्ण विराम देऊन आता आपल्याला राहिलेलं काम कम्प्लीट करायचं होतं. आता फायनली आपलं काम पूर्ण झालेलं होतं. आम्ही हे सर्व कशासाठी केलं असेल आणि याचा आम्हाला काय फायदा होईल हे जर तुम्हाला माहिती असेल तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. बाकी आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर.